देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, त्याचे पडे चिरा संसारासी. घर, प्रपंच, दुकान, महाजनकी या साऱ्या गाड्याला तुकोबा जोडले गेले होते. अंगी बळ होतं, कर्तृत्वाची उमेद होती. वडिलांचं मार्गदर्शन पाठीशी होतं. सावजीनं मात्र या साऱ्यातून पूर्णपणे अंग काढून घेतलं होतं. त्याच्या या नाकर्तेपणानं तुकोबांना जणू एक आव्हानच मिळालेलं होतं. प्रपंच, परमार्थ दोन्ही साध्य करून दाखवीन अशा ईर्षेनं जणू तेही धुरा सांभाळीत होते. सावकारी महाजनकीच्या कामासाठी तुकोबांना 2-4 दिवस परगावी राहावं लागे. मग देऊळवाड्यातील पूजा, पंचपदी कान्होबाला पाहावी लागे. कधी बोल्लोबांना दुकानी बसावं लागे. कान्होबा त्यांच्याबरोबर दुकानी जाऊन एक एक गोष्ट समजावून घेत राही. कामाची निकड असली की दारी आलेल्या संतांनाही घरी थांबायला सांगून तुकोबांना दिवाणात जावं लागे. न्यायनिवाडाचा व्याप आधी पाहावा लागे. या व्यापात नित्य नियमात कधी खंडही पडत असे. तुकोबांच्या व्यवहार चातुर्यामुळं सगळे सोयरे, व्यापारी, प्रतिष्ठित लोक त्यांचं सदैव कौतुकच करीत. त्यांच्या निपुणपणाला नावाजत असत. काही दिवसानंतर बोल्लोबांनी अंथरूण धरलेलं होतं. औषधपाणी चालू होतं. आठवड्यातून वैद्यराज घोड्यावरून येऊन औषधाच्या पुड्या, मात्रा देऊन स्वतः प्रकृती पाहून जात असत. तुकोबा परगावी जात तेव्हा कान्ह्या दुकानी बसे. तुकोबा परगावून आले की आधी बोल्लोबांकडे जात. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करीत मग जेवण करीत. कनकाई, कान्होबा बोल्लोबांशी आधी बोलत. कोण आलं गेलं, दुकानी काही हवे नको, शेतीत काय पिकलं काय नाही, गाई गुरं साऱ्यांविषयी बोलत बोलतच ते जेवण करीत. सारं गाडं सुरळीत आहे याची खात्री झाली की घटाघटा पाणी पिऊन समाधानाची ढेकर देत. तुकोबांचं हे वागणं गृहस्थाश्रमाला धरूनच होतं. घरची सारी जण त्यांच्याकडे कौतुक भरल्या नजरेनं आदराने पाहात. एका सकाळी बोल्लोबांनी तुकयाला जवळ बोलावून घेतलं. तुकोबांनी त्यांची पायधूळ मस्तकी घेताच त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांना प्रेमभरानं म्हणाले, तुकया, ही वाडवडिलांची मिराशी अशीच प्राणपणाने जप. सांभाळ. तुझ्या गुणकर्तृत्वानं तीत भर घाल. चहूमुलकी चांगला नावलौकिक मिळव. सावकारीचे व्यवहार नेहमी सावधपणेच करीत जा. चीजवस्तू नीट कसोटी लावून पारखून घेत जा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवीत जाऊ नकोस. कर्ज मागणाऱ्याची जुनी बाकी किती, आता तो पुन्हा मागतो किती, ते त्याच्याकडून फिटेल किंवा नाही याचा रास्त विचार करून व्यवहार करीत जा. अशा माणसाचा दस्तऐवज लिहून घेऊन त्यावर 2 साक्षीदारांच्या साक्षी घालाव्यात. त्याला चांगला बांधून घ्यावा. रोज कीर्द खतावण्या, सालझाडा हे सारं लिगाड्याचं काम वेळच्या वेळीच करीत जा. व्यापारात वजनामापांची खात्री स्वतः उभं राहून करून घ्यावी. गावातील तंटे, न्यायनिवाडे काटेतोलपणे करावेत. वसुलीसाठी दिवाणजी ऐवजी प्रसंगी आपण स्वतःच जावं. हिशेबाच्या खटखटी लोकांना चांगल्या समजावून द्याव्यात. गरज पडली तर खटला दिवाणातही न्यावा. अशावेळी आपली बाजू पुराव्यानिशी पक्की असावी. एक गोष्ट ध्यानी घ्या, तुटीचा व्यापार कधीही करू नका. आळस करीत जाऊ नका. घमेंडीत तर कधीही वागू नका. तुकोबा पाय चेपीत चेपीत हे सारं ऐकत होते. ते सांगणं ऐकताच ते गलबलून गेले. न कळत डोळ्यातून आलेले अश्रू आवरीत ते म्हणाले, बाबा, आपल्या कृपा सावलीत राहून हे तर सारं मी कधीच शिकलो आहे. वैद्यानं दिलेली मात्रा सहानेवर उगाळीत कनकाई शेजारीच बसली होती. तिनं न राहून विचारलं, आज सकाळी सकाळी ही भाषा काय काढलीत? बोल्लोबांनी तिच्या बोलण्याकडं दुर्लक्ष केलं. ते तुकयाचा हातात हात धरून म्हणाले, तू असा बालपणापासूनच हुशार आहेस रे तुका.
तुझ्याविषयी लोक जे सांगतात बोलतात ते ऐकून धन्य धन्य वाटतं. पंढरीनाथाने तुझ्यासारखा पुत्र देऊन आमची कूस धन्य केली. ती पंढरीची वारी आता आमच्या माघारी तू आणि कान्होबानं चालवायची. त्याच्या सेवा चाकरीत कधी खंड पडू देऊ नकोस. या देऊळवाड्यातील विठ्ठलाची पूजा अर्चा, देवळाची झाडलोट, दिवाबत्ती, कथा कीर्तन, वारकऱ्यांची सेवा हे सारं करीत आहेसच. पुढं असंच सारं चालवीन असं आत्ता मला वचन दे. बाबा, आपल्या पायाच्या पुण्याईनं हे सारं सारं मी करेन. आपण निश्चिंत असा. बोल्लोबांच्या अंतरी आनंद समाधान मावेना. त्यांच्या डोळ्यावाटे अश्रू होऊन ते बाहेर धावू लागले. कनकाईचा हात मात्र उघळता उघळता तसा थांबला होता. आचारी का बिचारी होऊन ती सारं ऐकत बसली होती. तिनं पुन्हा म्हटलं, अहो, असं काय बोलायला लागलाय? बोलोबा शांत नजरेनं तिच्याकडं पाहत पडून राहिले होते. मी देवाला जाऊन येतो म्हणत तुकोबा तिथून उठून देऊळवाड्याकडे गेले. बोलोबा कनकाईला उद्देशून म्हणाले, बाई, किती धावाधावी केली, किती विवंचना केल्या तरी प्रारब्धात लिहिलेलं असतं तेच घडतं. उगाच कोणासाठी कासावीस होण्यात अर्थ नसतो हेच खरं. अहो, हे तर मघापेक्षा अवघड बोलू लागलात तुम्ही. बोलोबा थंड स्वरात म्हणाले, तुला नि मला या घरासाठी जे शक्य होतं ते आपण केलं. आता पोरं करती झाली. आपण काळजी करणं सोडून द्यावं. उरला काळ नामस्मरणात घालवावा. कनकाईनं सहानेवरील उगाळलेली मात्रा बोटाने वाटीत भरली. त्यात चमचाभर मध घातला. वाटी पुढं करत म्हणाली, हे घ्या आधी. बोल्लोबांनी एका अंगावर होऊन तो घोट घेतला. डोळे मिटून ते स्वस्थ पडून राहिले, पण मन वाऱ्यासारखं सैरभैर झालं होतं. त्यांना वाटू लागलं, संतांचा वारकऱ्यांचा समुदाय जमवावा. त्यांना लोटांगणी जावं. डोळ्यांनी विठ्ठलाचं रूप पाहावं. त्याचा नामघोष कानांनी ऐकावा. चित्त त्याच्या प्रेमरसात बुडवीत बुडवीत या शरीराची खोळ त्याच्या पायी रीती करावी. मुखानं ते ज्ञानोबा रायांचा अभंग गुणगुणू लागले. तुझ माझी विरावे, तुझ गिळूनी राहावे, तुझे रूप पहावे रूपे विन. तू ते अवघे सांगावे, वाचे विन बोलावे, निशब्दाकारे. तेवढ्यात तुकोबा देऊळवाड्यातून परत आले. देऊळवाड्यातील छप्पर अगदी कोसळायच्या बेतात आले की बाबा. येणारच की. किती वर्ष झाली दुरुस्ती करून ते. आजच सुताराला बोलावून ते दुरुस्त करायला सांगतो. अवश्य सांग बाबा. आणि असंही कर, छप्पर दुरुस्त झालं की रंगरंगोटीही करून घे. साऱ्या वारकऱ्यांना सांगावा दे. सप्ताह करून टाक आणि त्या सप्ताहात तुझं कीर्तन कर. तुझं कीर्तन ऐकावंसं वाटतंय रे. तुकोबांनी हे काम मनावर घेतलं. सुतार गवंडी बोलावले. 8-10 माणसं एकसारखी काम करत होती. तुकोबांनी वारकऱ्यांना सांगावे धाडले. पुणे, जेजुरी, सासवड, फलटण 4-8 दिवसात रंगरंगोटी ही पूर्ण झाली. मंदिरापुढं भला मोठा मांडव उभा केला. माळा पताका लावल्या. पोत्यांनी धान्य घरी आणून टाकली. नोकर चाकर दासदासी अहोरात्र खपू लागले. पै पाहुणे जमू लागले. हळूहळू वारकरी दिंडी पताका घेऊन आले. साऱ्यांची राहण्याची, जेवण्याची, झोपण्याची व्यवस्था स्वतः तुकोबा जातीनं पाहत होते. सप्ताहाचा थाट दणक्यात झाला. देहूला जणू पंढरीचं स्वरूप आलं होतं. शेवटच्या दिवशी तुकोबा कीर्तनाला उभे राहिले. श्रोत्यांची गर्दी उडालेली. सर्वात पुढे बोल्लोबा घोंगडं पांघरून बसलेले. आजूबाजूला संत वारकरी यांची दाटी झालेली होती. तुकोबांनी येऊन बोल्लोबांचे पाय धरले. संतांना नमस्कार करून गळ्यात विना अडकवली. टाळकऱ्यांनी टाळ हाती घेतले. मृदंग दणदणू लागला. तुकोबांनी अभंग घेतला. आपल्या स्वहिता आम्ही जागू,
वाऊग्या न लागू मार्गासी. करू पूजन संतांची सेवा, हेची देवा आवडते. तुळशी माळा घालू गळा, मस्तकी टिळा चंदन. मुद्रा अलंकार भूषण, करू कीर्तन दिननिशी. एका जनार्दनी न सेऊ आन, वाहू आन देवाची. अभंग ऐकताच बोल्लोबा सुखावले. जणू तुकोबा या संतांची वारकऱ्यांची साक्ष ठेवून त्यांना आश्वासनच देत होते. बोल्लोबांच्या डोळा आपोआप पाणी आलं. कोणाला न दिसेल अशा दक्षतेने त्यांनी ते पुसून टाकलं. अंगावरील घोंगडं सावरीत ते एकटक बघत ऐकत राहिले. तुकोबांनी पूर्वरंगात बहार केली. स्वधर्म म्हणजे काय, त्याला जागणं म्हणजे काय, अन्य मार्गानं जाण्यात गुंते कसे पडतात, संतसेवा हीच देवपूजा कशी, तीच देवाला जास्त का प्रिय, दिनराती कीर्तन करून म्हणजे काय. जणू एकनाथ महाराजच त्यांच्या मुखानं आज बोलत होते. नाना परीचे दृष्टांत, विनोद, उपहास, टीका, पुन्हा मूळ सिद्धांत, त्याला संत वचनांचे आधार. आज तुकोबांची वाणी चोहोधारांनी बरसत होती. मुंड्या हलवीत श्रोते रंगून जात होते. उत्तरंगात तुकोबांनी अपूर्व रंग भरला. संतश्रेष्ठ भानुदासांनी विजयनगराहून पांडुरंगाला भावभक्तीच्या बळावर पंढरपुरी परत कसा आणला याचे आख्यान त्यांनी लावले. भान हरपून सारी मंडळी ते आख्यान ऐकत राहिली होती. बोल्लोबांच्या डोळ्याला अखंड धारा लागल्या होत्या. त्या त्यांनी तशाच वाहू दिल्या. त्यांच्या मनी सारखं दाटून येत होतं. आतून जणू अंतरीचे कारंजे उचंबळून उसळत होते. अरे, हा तुकया म्हणजे ये लोकीची अमृतवल्ली आहे. हा सकल गुणांची खान आहे. संत महंतांच्या तारांगणामध्ये उगवलेला हा चंद्र सूर्यच आहे. हरिभजनाने सारे जग ढवळावयास आलेला हा महान वैष्णव आहे. कलिकाळाचे भय निवारण्यासाठी विठ्ठलानेच तयार केलेला हा वीर वारकरी आहे. हरिनामाच्या फुललेल्या वेलीवरचा हा पक्षीराज आहे. तुकोबांनी कथा संपवली. हात जोडून ते म्हणाले, पायांच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. विठ्ठल रुकुमाई विठोबा रखुमाई. बोल्लोबांनी प्रेमभराने हात पुढे केले आणि तुकयाला त्यांनी सर्वांगाने कवटाळले. आकाशा एवढा मोठा हो बाबा, आकाशा एवढा मोठा हो. बोल्लोबांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. या तुकयाला आपल्या पदरी घ्या, त्याचकडं वारंवार लक्ष ठेवा, अशी हात जोडून विनंती करीत उराउरी भेटत सप्ताहासाठी आलेल्या वारकऱ्यांना बोल्लोबांनी निरोप दिले. पै पाहुणे 4 दिवस राहून आपापल्या गावी गेले. बोल्लोबांना कृतार्थ झाल्यासारखं वाटत होतं. त्यांच्या काना मना डोळ्यांची धनी पुरली होती. अशा अपार समाधानातच त्यांनी 1 दिवस देह ठेवला. कसा केव्हा कोणाला कळलंही नाही. काही दिवसांनी कनकाईनंही साऱ्यांचा निरोप घेतला आणि सावजी कोणालाही काही न सांगताच तीर्थयात्रेला निघून गेला. अकस्मात आलेल्या या वावटळीनं तुकोबाच्या मस्तकी असलेलं मायेचं छप्पर उधळून दिलं होतं.